करू प्रथमन मला पांडुरंग करू करू प्रथमन मला पांडुरंग करू प्रथमन मला पांडुरंग करू प्रथमन मला पांडुरंग करू करू प्रथमन मला पांडुरंग करू प्रथमन मला पांडुरंग करू प्रथमन मला पांडुरंग करू प्रथमन मला दुसरे चरण संतांचिया 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 त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने राणे कथेचा विस्तारू कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण राजया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजो धिकामोदी वस्त्र खलाणी शबाधा पनोदार दक्ष समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरन रघुबर भिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद् व्यापिनी विना पुस्तकधारिणीं अभयदां जाढ्यान्धकारापहां
हस्ते स्फाटिकमालिका विदधती पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल 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 आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग शांतीचे सागर असणारे की ज्यांना संतही म्हणतात शांतही म्हणतात आणि श्रीमंतही म्हणतात अशी असणारे शांती निवासी शांतीचे सागर असणारे पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट व भगवान परमात्म्याची आवड सांगणारा सुंदर असा भंग आज सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल अभंग नाथ महाराजांचा आहे नाथ महाराज अभंगात सांगतात आवडे देवासी भगवान परमात्म्याची आवड सांगतात परंतु भगवान परमात्म्याची आवड सांगत असताना प्रत्येक व्यक्तीची ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याची त्याची आवड असते म्हणून नाथ बाबा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आवड सांगत असताना काय सांगतात की भगवान परमात्म्याला काय आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारे भक्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आवडतात अजून देवाला आवडतं तरी काय तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा भगवान परमात्म्याला काय आवडतं गळ्यात पवित्र तुळशीची माळ कपाळावरती चंदन आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी ज्यांच्या मनामध्ये कळवळ आहे असे त्या ठिकाणी वारकरी भगवान परमात्म्याला आवडतात अजून भगवान परमात्म्याला काय आवडतं नाथबाबा पुन्हा सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नाथबाबा पुन्हा सांगताय भगवान परमात्म्याला एवढा आवडतं याच्या विशेष काय आहे का नाही याच्याही पुढचं सांगायचं झालं तर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पंढरपूरची आणि आळंदीची वारी करणारे भक्त सुद्धा आवडतात मग नाथबाबा पुन्हा सांगतात की ज्या व्यक्तीनं भगवान परमात्म्याची आवड जोपासली भगवान परमात्म्याचं नामचिंतन रात्रंदिवस केले तदनंतर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली कपाळाला त्या ठिकाणी बुक्का लावलाय अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळ आहे पंढरपूरची ही वारी केली आळंदीची ही वारी केली एवढं करून एवढं सगळं ज्या व्यक्तीनं केला त्या व्यक्तीसारखा दुसरा भाग्यवान कुठलाच व्यक्ती नाही किंवा तो व्यक्ती जो आहे तो भगवान परमात्म्याला नक्कीच आवडेल म्हणून नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा असा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आता कीर्तन सोडलं तरी विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा कार्यक्रम किन्निमित्तानं आहे हे सर्वांना जरी ज्ञात असलं तरी या ठिकाणी सांगण्याचं आद्य कर्तव्य समजून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थी आपण सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी साजरी करतो आणि या गणेश चतुर्थीमध्ये आज माझ्यासारख्या अज्ञानरूपी बालकाकडं ही कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली हे मी माझे परम भाग्य समजते कारण कुठलंही कार्य करायचं म्हटलं आपल्या नशिबात असलं तरच ते आपल्यापर्यंत येतं म्हणजे
कोणतंही कार्य करायचं म्हणलं त्या अगोदर नशिबात असलेले महत्व असते. मग या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली हे मी माझे परम भाग्य समजते. आणि आज या ठिकाणी सुंदर असं भव्य नियोजन आहे. गायक वादकही सुंदर आहे, संसृष्टीमय सुंदर आहे. आज या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित, बाबांचं नाव गणेश महाराज असतील, अक्षय महाराज असतील व तसेच या ठिकाणी मरकट महाराज असतील, सर असतील, सर्वजण एकत्रित या ठिकाणी उपस्थित झालो. व तसेच आज माझ्या कीर्तनाला ज्या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आज मृदुंगाचार्य जे आहेत ते माझे गुरुबंध हरिभक्त परायण, का ज्यांची थाप ऐकताच कानात काहीतरी वेगळा नाद घुमल्यासारखं होतो असे असणारे हरिभक्त परायण ओंकार महाराज काशीद हे देखील माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. हे मी माझे परम भाग्य समजते, त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच आज या ठिकाणी माझे पतिराज असतील हरिभक्तपरायण महेश महाराज आगळे ते देखील या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहील. पंचकृषीतून आलेले सर्व भागवी भक्तजन. आता सर्वांचं नाव जर घ्यायचं म्हटलं तर हा नाव घ्यायचा कार्यक्रम आहे का? नाव घ्यायचा कार्यक्रम आहे का मंडळ? तर नाही. आता सर्वांचं नाव जर घ्यायचं म्हणलं तर कीर्तन बाजूला राहील आणि सर्वांचं नाव घ्यावंच लागेल. म्हणजे या ठिकाणी जे आले आहेत ते देव आणि जे घरी झोपले आहेत ते महादेव. म्हणून या ठिकाणी पंचकृषीतून आलेले सर्व भाविक भक्तजन सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझे गुरुवरी असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. हरी श्री संताची माथा चरणावरी, श्री सदाची माथा चरणावरी, माता चरणावरी, संताची माता चरणावरी, सदाची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावालो सांभाळावू धरी, विश्रांती पावालो सांभाळावू धरी, विश्रांती पावालो सांभाळावू धरी, विश्रांती पावालो सांभाळावू धरी. श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. या ठिकाणी कीर्तनाला आले सर्व भाविक भक्तजन. कुणी ज्ञानानं मोठं आहे, कुणी अधिकारानं मोठं आहे, कुणी वयानं मोठं आहे, तर कुणी अधिकारानं, कुणी तपानं, ज्ञानानं सगळ्यांना मोठं आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. या ठिकाणी नाथ बाबा सांगतात की भगवान परमात्म्याची आवड जर आपल्याला जोपासायची असेल, भगवान परमात्म्याला नेमकं आवडतं तरी काय हे आपल्याला जर माहीत असेल तर भगवान परमात्म्याला प्राप्त करायला वेळ लागणार आहे का? नाही. परंतु आता भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? नाही. कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याला प्राप्तच करून घ्यायचं असेल तर आपल्याच्यानं काही होणार नाही. मग नाथ बाबा या अभंगात सांगतात की भगवान परमात्म्याला प्राप्तच करायचं तर भगवान परमात्म्याची आवड ही आपल्याला बघावी लागेल. आता ज्या नाथ बाबांचा अभंग घेतलाय त्या नाथ बाबांचा जर विचार केला तर ऐका, नाथ बाबा हे असे संत होऊन गेले ज्यांना शांतही म्हणतात, संतही म्हणतात आणि श्रीमंतही म्हणतात. आता शांत सर्वात प्रथम जर बघायचं ठरलं, शांत म्हणजे ही पदवी काय आपल्यासारख्या माणसाला लागणं म्हणजे काय आहे का? आपल्याला लागणार आहे का? नाही. शांत कुणाला म्हणतात? समोरच्याकडनं चुकून आपल्याला एखाद्याची लात लागू द्या, लात लागल्यानंतर आपण त्याला एक दोन शिव्या तरी देणार. बरं शिव्या नका का देना, आपण निदान त्याला आरे तरी म्हणणार का नाही? महिला मंडळ तुमच्याकडे बोलत नाही का? ऐका, तुमच्याकडे माणसं मेल्यावर जातात का जिवंत? कसे जातात?
आवाज येत नाही का माग? मला सांगा, तुमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात का जिवंत? का माणसंच जाळत नाही? जाळतात का? जाळतात. मग मला सांगा, माणसं जाळतात ना? जाळतात का महिला मंडळ? तुमच्याकडे बोलत नाहीत का? आणि जर भांडणं चालू झाले तर सगळ्यात जास्त आवाज कुणाचा असतो? पुरुष मंडळ. आता तुम्ही म्हणाल महिला मंडळांचं नाव घेतलं असतं, पण आमच्या त्या पण आलेल्या आहेत, त्यांचं कसं नाव घ्यावं? मला सांगा, भांडणं चालू झाल्यानंतर सगळ्यात जास्त आवाज महिला मंडळांचा असतो. मग कीर्तनात आल्यानंतर तुम्हाला विचारल्यानंतर उत्तर द्यायला लाज वाटते का? वाटते का महिला मंडळ? आता पुरुष वर्गांपेक्षा महिला मंडळांचा वर्ग जरा जास्त आहे आणि आजची कीर्तनकार सुद्धा ही महिला आहे. मग मला सांगा, आज नंबर कुणाचा आहे? महिला मंडळांचा, बरोबर ना? मग पटापटा उत्तर द्या. आता मला सांगा, नाथबाबांचा अधिकार बघायचं ठरलं तर त्यांना शांत म्हणतात. शांत म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. आता तुम्ही म्हणाल आमच्यात एखादी शांताबाई, मग ती शांत झाली का? झाली का ती शांत? नाव शांताबाई, भांडायला गेला की साऱ्याच्या पुढं, बरोबर ना? मग मला सांगा, शांत पदवी ही जर आपल्यासारखे सामान्य माणसांना प्राप्त करून घ्यायची असेल तर ती आपल्याच्यानं काही प्राप्त होणार नाही. असे शांतही आहे, संतही आहे आणि श्रीमंतही आहे. किती श्रीमंती होती नाथबाबांकडं? एवढे श्रीमंत नाथबाबा असताना भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या घडं 36 वर्ष चाकरी केली महाराज. एवढा अधिकार संपन्न त्या ठिकाणी, एवढा अधिकार असताना नाथबाबा भगवान परमात्म्याची भक्ती करतात. नाथबाबांनी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांनी पवित्र असा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथांचे शुद्धीकरण एकनाथ महाराजांनी केले. अजून एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर नावाचा सुंदर ग्रंथ लिहिला. अजून नाथबाबांनी काय केलं? कूट अभंग तयार केले. कूट अभंग कशाला म्हणतात? का जे ह्या कानातनं घातले आणि ह्या कानातून बाहेर येतात. कूट अभंग असे आहे महाराज, कितीही मोठा वारकरी असू द्या, कितीही कट्टर वारकरी असू द्या, तरी त्याच्या कानातून बाहेर येणारे म्हणजे कूट अभंग, जे माथ्यातनं जाता माथ्याच्या वरहून जातात. असे कूट अभंगाची रचना सुद्धा नाथबाबांनी केली. अजून नाथ महाराजांनी काय केलं? नाथ महाराजांनी एकनाथ महाराजांचा सुंदर असा हरिपाठ तयार, त्यांचा हरिपाठ लिहिला. अजून नाथ महाराजांनी काय केलं? अजून नाथ महाराजांनी आपल्यासारखे सामान्य माणसांना समजून यावे, जे कानावर पडतात, आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्या तोंडावर आनंद होतो, जे कितीही त्या माणसाला समजत नसेल किंवा तो कितीही वेडा व्यक्ती असला तरी ते कानावर पडल्यानंतर माणूस डोलायला लागतं. अशी भारुडाची रचना माझ्या नाथबाबांनी केली. नाथबाबांनी भारुडाची रचना केली. अनेक त्या ठिकाणी भारुड रचले. कोणकोणते भारुड रचले ऐका. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन. येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. कोणतं भारूड केलं? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. नाथबाबांनी त्या ठिकाणी अनेक अभंग रचले महाराज, परंतु ती अभंग आपल्या कानावर जरी नकली जात, परंतु नाथबाबांनी सुंदर भारुडाची रचना केली. असे नाथबाबांचा आधी अजून अधिकार काय होता महाराज? भगवान परमात्माने 36 वर्ष चाकरी करावी. आता तो एवढा उदार पांडुरंग परमात्मा, एवढा श्रीमंत भगवान पांडुरंग परमात्मा आहे, अखिल विश्वाचा मालक आहे, की ज्या भगवान परमात्म्याशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. काय हलत नाही? अहो, झाडाचं पान जरी हलायचं म्हणलं, भगवान परमात्म्याच्या मनात जर नाही आलं तर पान सुद्धा हलणार नाही. एवढा कोट्याधीश भगवान पांडुरंग परमात्मा, की जो पांडुरंग परमात्मा या अखिल विश्वाचा मालक आहे,
तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे. तो भगवान परमात्मा एवढा उदार असताना भगवान परमात्मा नेमकं नाथबाबांच्या घरी चाकरी करायची गरजच का पडली? पांडुरंग परमात्म्याने नाथबाबांच्या घरी अजून काय केलं? 36 वर्ष चाकरी केली महाराज. 12 वर्ष धुणे धुतली, 12 वर्ष धुणे धुतली, 12 वर्ष त्या ठिकाणी चंदन घासलं आणि उरलेली 12 वर्ष काय केलं? कावडीनं पाणी वाहिलं. हरी द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी. 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 पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन उगजले करे. शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन, शिखंड्या चंदन उगजले करे. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड चंदन, श्रीखंड चंदन, श्रीखंड चंदन उगालो नकारे. श्रीखंड चंदन, श्रीखंड चंदन, श्रीखंड चंदन उगालो नकारे. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. भगवान पांडुरंग परमात्मा महाराज त्यांच्या घडक कावडीनं पाणी वाहत होता. एवढा अधिकार नाथबाबांचा होता. आता तुम्ही विचार करत असताल, जो भगवान परमात्मा अगोदर भक्तांकडून काही ना काहीतरी घेतो आणि मग त्यांची मागणी पूर्ण करतो, असा पांडुरंग परमात्मा नेमका नाथबाबांकडनं घेतलं तरी काय की नाथबाबांच्या घरी त्या ठिकाणी चाकरी करावी लागली? नाथबाबाकडून घेतलं तरी काय? ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा पंढरपुरात असताना कर्नाटकातला राजा कृष्णदेवराय तो सहज फिरत असताना फिरत फिरत पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर त्यानं भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती बघितली. एवढी सुंदर मूर्ती होती महाराज. त्या राजानं जशी मूर्ती बघितली तशी तिची मूर्ती त्याच्या डोळ्यात बसल्यासारखी झाली. त्यानं विचार केला, आपलं एवढं मोठं राज्य आहे कर्नाटक, एवढं मोठं राज्य आहे, परंतु आपल्या राज्यामध्ये एवढी सुंदर मूर्ती मी आजपर्यंत बघितलीच नाही. राजानं निश्चय केला, आता काही झालं तरी मी पंढरपुरातल्या पांडुरंग परमात्म्याला कर्नाटकामध्ये घेऊनच जाणार. आता पांडुरंग परमात्म्याला घेऊन जायचं, पांडुरंग परमात्म्याला घेऊन जायचं म्हणजे काही सामान्य गोष्ट होती का? नाही. आज बघायचं ठरलं तर वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्वाचं पात्र जर कोण असेल, सगळ्यात महत्वाचं आराध्य दैवत म्हणलं तर जर पांडुरंग परमात्मा आहे. आणि पांडुरंग परमात्म्याला जर कर्नाटकामध्ये घेऊन जायचं तर भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जाणार तरी कोण? राजानं निश्चय केला, काहीही झालं तरी मी पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये घेऊनच जाणार. आता त्या काळचा राजा म्हणजे श्रीमंत होता. एवढा श्रीमंत राजा आपल्यासारखे सामान्य प्रजेने त्याच्या पुढे जर जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याचे शिपाई आपल्याला त्यांच्यापर्यंत जाऊन देत नव्हते. एवढा श्रीमंत राजा होता. त्या श्रीमंत राजाला त्या ठिकाणी रोखण्याचं सामर्थ्य करणार तरी कोण? कृष्णदेवराय राजानं पांडुरंग परमात्म्याची मूर्ती उचलली आणि कर्नाटकामध्ये घेऊन गेला. तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या नदीच्या कडाला कृष्णदेवरायानं सुंदर भव्य प्रकारे सोन्याचं मंदिर बांधलं.
सोन्याचं मंदिर बांधल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती स्थापना केली. 24 ब्राह्मण होते. ब्राह्मण देवतेच्या त्या ठिकाणी मंत्र उच्चारानं, पवित्र मंत्र उच्चारानं पांडुरंग परमात्म्याची मूर्तीची स्थापना केली. आता मूर्तीची स्थापना केल्यानंतर नुसती स्थापना केली, परंतु पांडुरंग परमात्म्याचं मन काही त्या ठिकाणी लागत नव्हतं. आता पांडुरंगाचं मन त्या ठिकाणी लागत नाही, मग आता करायचं तरी काय? पांडुरंगाला लागली होती वारकऱ्याची सवय. सकाळी 4 वाजता वारकऱ्यानं उठावं, उठल्यानंतर काकडा घ्यावा. उठा पांडू रंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटा पा सोनी महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाटी उभे जोडून हात, सुरवरांची दाटी उभे जोडून हात. त्या परमात्म्याला आपल्यासारखे सामान्य भोळ्या माणसांची त्या ठिकाणी सवय लागली. 4 वाजता जर पांडुरंग परमात्म्याने काकडा ऐकावा, शेज आरती व्हावी, आरती झाल्यानंतर आपल्यासारखे एखाद्या सामान्य वारकऱ्याने यावं, पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी अंघोळ घालावी, चंदनाने अंघोळ घालावी, दुधाच्या पाण्याने अंघोळ घालावी, अनेक त्या ठिकाणी अंघोळ करून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पूजा करावी. पूजा झाल्यानंतर पुन्हा आरती घ्यावी. आरती घेऊन झाल्यानंतर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पुन्हा वारकरी त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला येत आहे, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करताय. एवढी पांडुरंग परमात्म्याला वारकऱ्याची लागलेली सवय. आणि त्या ठिकाणी कृष्णदेवरायनं सोन्याचं मंदिर बांधलं. पांडुरंग परमात्म्याला थाटामाटात घेऊन गेले महाराज, परंतु त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचे सोन्याचं त्या ठिकाणी मंदिर असल्यामुळं त्याला कुलूप लावायचे. सकाळी 7 वाजता ते सेवक यायचे, ते शिपाई यायचे, पांडुरंग परमात्म्याची पूजा करायचे. त्यांना जशी पूजा येईल तशी पूजा करायचे. पूजा केल्यानंतर भगवान परमात्म्याला नैवेद्य ठेवायचे, दरवाजाला कुलूप लावायचे. हा रोजचा नित्यक्रम. पांडुरंग परमात्म्यानं 15 दिवस राहिले. 15 दिवसाच्या वर पांडुरंग परमात्म्याला एकही दिवस जाईना. पांडुरंग परमात्म्याने विचार केला, माझ्यासारख्या त्या ठिकाणी आम्हाला वारकऱ्याची सवय लागली, आता करायचं तरी काय? पांडुरंग परमात्म्यानं 15 दिवस झाले, महिना झाला. आता महिन्याच्या वर 1 दिवसही पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी जात नव्हता. पांडुरंग परमात्म्याने नाथबाबांचे वडील भानुदास महाराज यांच्या स्वप्नात गेले. स्वप्नात गेल्यानंतर त्या ठिकाणी भानुदास महाराजांना सांगितलं, कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या काठीला कृष्णदेवराय नावाच्या राजानं मंदिर बांधलं आहे. त्या मंदिरामध्ये मला कुलुपाच्या आत ठेवलाय. काहीही झालं तरी मला घरी घेऊन जा, माझ्या पंढरपुरामध्ये मला घेऊन या, याच्याशिवाय मला काहीही पर्याय नाही. भानुदास महाराजांच्या स्वप्नात आल्यानंतर भानुदास महाराज दुसऱ्या दिवशीच कर्नाटकाला निघाले. दर मुक्काम मजल मुक्काम करत त्या ठिकाणी तुंगभद्रा नावाच्या नदीवर पोहोचले. पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बघितलं. पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं. पांडुरंगाची मूर्ती निस्तेज झालेली होती. ज्या मूर्तीला आनंदच नाही, ज्या मूर्तीला वारकऱ्याची लागलेली सवय, जे वारकरी नाही त्या पांडुरंग परमात्म्याचं मनही रत नव्हतं. कसं बसं भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांना समजून घातली, पांडुरंगाची मूर्ती घेतली आणि पंढरपुरामध्ये आणून घातली. आणि ह्याच कारणामुळं आज एकनाथ महाराजांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्म्यानं 36 वर्ष चाकरी केली. सांगण्याचं तात्पर्य आहे, जो भगवान परमात्मा उदार आहे, भक्तांकडून काही ना काहीतरी अगोदर घेतो आणि मग त्यांची मागणी पूर्ण करतो. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. एवढा भगवान परमात्मा उदार आहे, परंतु भक्तांकडून अगोदर काही ना काहीतरी घेतो आणि मग त्यांची मागणी पूर्ण करतो. एवढे ऐश्वर्य संपन्न एकनाथ महाराज. आणि ते एकनाथ महाराज या अभंगातून काय सांगतात आपल्याला, तर भगवान परमात्म्याची आवड सांगतात. आता हा पूर्ण अभंग आहे. या पूर्ण अभंगामध्ये सर्वात महत्वाचा शब्द जर बघायचं ठरलं तर कुठला आहे? आवडे देवासी. कुठला शब्द आहे? आवड. आता प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न असते. आता मला सांगा, आपण शेजारी बसलोय, तुम्ही महिला मंडळ शेजारी बसलेला आहात,
आता शेजारच्या काकूला काय आवडतं हे तुम्हाला माहिती आहे का? आहे का? नाही. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. लहान मुलांची आवड बघायचं ठरलं तर त्यांची आवडही वेगळी. महिला मंडळांची आवड बघायचं ठरलं, महिला मंडळांची आवडही वेगळी. पुरुष वर्गाची ही आवड वेगळी आहे. संतांची ही आवड वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी आहे. लहान लेकरांची आवड जर बघायचं ठरलं, लहान लेकरांना खोड्या करायला आवडतं. त्याच्याही पुढचं जर सांगायचं ठरलं, पुरुष वर्गांची आवड म्हणजे मोठ्या धैर्यशील गप्पा मारणं. पुरुष वर्गाला जास्त काही आवडत नसतं. फक्त आम्ही 22 एकर, आपल्या शेतात फक्त 22 एकर असतो. शेजारच्याला सांगताना काय सांगायचं? आमच्या इथं 24 एकर कापूस आहे. म्हणजे पुरुष वर्गाला फक्त धैर्यशील गप्पा मारायला आवडतात. आणि महिला मंडळांची आवड जर बघायचं ठरलं तर महाराज, महिला मंडळांची जर आवड बघायचं ठरलं तर एक आवड आहे का? नाही. कुठलीही महिला असो, एवढा सोन्याचा नाद असतो महाराज, एवढा सोन्याचा नाद. किती सोन्याचा नाद असतो? किती नाद असतो महिला मंडळ? संक्रांती उद्या, संक्रांत आल्यानंतर आपल्या मालकाला आपण सहज म्हणावं, मालक यावर्षी 22 क्विंटल कापूस गेलाय, जास्त पैसे आलेत आपल्याला, मला सोन्याचा दागिना तरी करता का? संक्रांतीला शेजारच्या काकून लई मोठे दागिने, भरपूर दागिने केले आहे त्या ठिकाणी, मग मला पण दागिने करायचे. आता महिला मंडळ, एका गावामध्ये शांता नावाची काकू असते आणि शेजारी गंगू नावाची काकू राहायची. ऐका बर का महिला मंडळ, आता सांगते पुन्हा प्रश्न विचारते, तेव्हा नाही आलं तर मग पुढे बघू. शांता नावाची काकू आहे आणि शेजारी गंगू नावाची काकू. शेजारी शेजारी दोघी राहायच्या. पाहिला गेलं तर दोघी जावा जावा होत्या. कोण होत्या? जावा जावा. आणि त्या राहत होत्या. एका जावेला जरा कापसाचे पैसे जास्त झाले होते आणि दुसऱ्या जावेला जरा ऊसामध्ये जरा लॉस झाला होता, तिला काही जास्त पैसे झाले नव्हते. आता शांता काकूला पैसे जास्त झाले होते बरं का. शांता काकूने मालकाला सांगितलं मला साडी घ्या. शांता काकूच्या मालक आता जरा दाबात होते. आता कापसाचे पैसे झाले होते म्हणून त्यांनी 25 त्या ठिकाणी 25 क्विंटल कापूस शांता काकू दिवसाला इच्छित होत्या. मग त्यांनी 5,000ची घ्यायच्या ऐवजी 10,000ची साडी घेतली. शांता काकून सांगितलं साडीवर काय भागणार नाही, आता गळ्यातील एखादा दागिना तरी करायचा. एवढं बोलून 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 मालकानं एक दागिना केला. आता दागिना केला म्हणल्यानंतर तिनं शांत बसावं ना, एवढं केलं बरं का. साडी घेतली, 5,000च्या घ्यायच्या ऐवजी 10,000ची साडी घेतली. साडी ही घेतली, तिला एक दागिना सुद्धा केला. आता एवढं केलं तिने गप्प बसावं ना. संक्रांतीच्या दिवशी आदल्याच दिवशी ती गावात फिरत होती. फिरत असताना तिने गंगूला विचारलं, का ग माझ्या मालकाने मला 5,000ची साडी घ्यायच्या ऐवजी 10,000ची साडी घेतली. वरून नुसती साडी घेऊन एक दागिना सुद्धा केला. अगोदरच एवढे दागिने आहेत, गळाभर जरी घातले तरी गळा दिसणार नाही एवढे दागिने होते, तरी अजून एक माझ्या मालकानं दागिना केला. तिनं फक्त काडीची अशी बारीक ठिणगी पेटली आणि निघून गेली. असं दिवसभर संक्रांतीच्या आदल्या दिवशी फिरत फिरत सगळ्या गावात सांगत होती. आता गंगू काकीने विचार केला, तिच्या मालकानं तिला फक्त कापूस याचला, कापसाचे पैसे जास्त झाले म्हणून तिने एवढं सगळं केलं. मग मी तर आयुष्यभर शेतात राबले, माझ्या मालकानं मला काहीच नाही घेतलं. ती मालकाकडे गेली, मालकाला सांगितलं, मालक शांता काकूच्या नवऱ्यानं 5,000ची साडी घ्यायच्या ऐवजी 10,000ची साडी घेतली, एक दागिना केला, मग मला काय? आता त्यांना सांगितलं, तिच्या मालकानं सांगितलं, हे बघ यावर्षी आपलं काही ऊसात जास्त पैसा आलेला नाही, यावर्षी आपल्याला जरा भांडवल कमी आहे, आपण पुढच्या वर्षी डबल करू. तिने सांगितलं नाही, काहीही झालं तरी मला सांगायचं नाही, घ्यायचं तर मला आत्ताच घ्यायचं. तिने त्या मालकानं विचार केला, आता हिची समजूत तरी कशी काढावी. तिने सांगितलं, काही झालं तरी मला आत्ता घ्यायचं म्हणजे आत्ताच घ्यायचं. कसं बस नवऱ्यानं इकून तिकून पैसे आणून जाऊन शेजारच्याकडनं उसणं पासणं करून 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 त्यांना कसे बसे पैसे आणले, साडी घेतली आणि फक्त एक 2 ग्रॅमची नथ केली.
आता नथ केल्यानंतर हिला मालकानं काहीच करणार नव्हता. 2 ग्रॅमची नथ केली. हिला किती आनंद झाला असेल. लॉस होऊन सुद्धा मालकानं साडी घेऊन नथ घेतली. नथ घेतली तिनं संक्रांतीच्या आदल्या दिवशी नथ घेतली. नथ नाकात घातली. सगळ्या गावाला दाखवत सांगत होती, माझ्या मालकानं मला नथ केली, माझ्या मालकानं मला नथ केली. सारा गावभर सांगत होती. दुसरा दिवस उगवला. घरी आली. घरी आल्यानंतर नथ काढली आणि साखरेच्या डब्यात टाकली. आता साखरेच्या डब्यात टाकली. दुसरा दिवस उगला. सकाळी 4 वाजता उठली. सडा सांगोरी रांगोळी सगळं काही केलं. पुरणपोळ्याचा सुंदर स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर आता ते ओवसायला जातात महिला मंडळ. ओवसायला जात असताना महिला मंडळ खरं सांगा, आपण नेमकं खऱ्या अंतकरणानं ओवसायला जातो का? जातो का महिला मंडळ? आपण कशामुळे जातो संक्रांतीला? शेजारच्या काकून कोणती साडी घातली, तिने तिच्या गळ्यावर किती दागिने घातले. संक्रांतीला जर बघायचं ठरलं ना, संक्रांतीला गेल्यानंतर विशेष महिला मंडळ ते ओवसायचं असते ना, त्याच्याकडे जास्त नसतं लक्ष, त्यांच्याकडे नसतंच. आपल्या शेजारच्या काकून कोणती साडी घातली, शेजारच्यानं किती दागिने घातली, एवढंच बघत असतात. हिनं सकाळी आवरलं, स्वयंपाक केला. तेवढ्यात मालक थकून रानातून आला होता. मालक घरी आला. मालकानं सांगितलं, मला 1 कप चहा टाक ग. तिनं सांगितलं, एक तर तुम्ही उशीर आले, घरी तर आले. घरी आल्यानंतरही मी स्वयंपाक केला. 4 वाजता उठले, सडा सांगून सगळं काही केलं. आता मला व्यवसायाला गावात जायचंय आणि तुमचं मध्येच काय निघलंय चहाचं? अगं तुम्हाला मागितली मी, इकून तिकून पैसे जमा करून साडी घेतली, 2 ग्रॅमची नथही केली. आता 1 कप चहा तरी दे. इकून तिकून चहा केला तिने. चहा केल्यानंतर आता चहा साखर घेतली, पण त्या साखरेमध्ये नथ होती. तिनं ती नथच पाहिली नव्हती. साखर टाकली, चहा केला. चहा केल्यानंतर नवऱ्यानं चहा पिला. आता हिनं सगळं काही झालं होतं म्हणून आवरलं आणि साडी घालायला गेली. साडी घातली, शृंगार केला, सगळं काही घातलं, पण ती म्हणते काहीतरी कमी वाटते. तिनं सहज नाकाला हात लावला. नाकात नथ नव्हती. आता नथ नव्हती. हिनं एवढं गावभर केलं होतं, मला नथ केली, मला नथ केली, मला नथ केली. एवढं केल्यानंतर तिनं विचार केला. डब्यात बघितलं, डब्यातही नथ नाही. सगळीकडे बघितलं, नथच सापडणार. इकडं बघावं तिकडं बघावं, नथ काही सापडना. सगळीकडे बघता 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 बघितलं, नथ काही सापडेना. भांडण करू लागली नवऱ्यासोबत. नवऱ्याला म्हणलं, तुम्ही मला नथच आणली नव्हती. त्यानं सांगितलं, अगं आदल्या दिवशी गावभर येऊन हिंडली, तू म्हणती नथच नाही आणली, तुम्ही माघारी देऊन आला. नवऱ्याला भांडली. नवऱ्याला फार राग आला. नवऱ्यानं सांगितलं, इकून तिकून तंतन करावी, आपण सगळं काही करून द्यावं, तरी बायकोनं मलाच भांडावं, नथ आणली नाही. महिला मंडळ भांडणं चालू असताना आपलं सगळ्यात महत्वाचं जर बघायचं ठरलं ना, पुरुष बिचारे आपले शांत बसून ऐकून घेत असते. महिला मंडळ एवढ्या भांडतात. आणि जर महिला मंडळांचं सगळ्यात महत्वाचं वाक्य जर बघायचं ठरलं तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं वाक्य काय असतं माहिती का? आमच्या ह्यांना तर काही कळत नाही. काय असतं मला सांगा महिला मंडळ, तुम्ही काय म्हणता? मी आहे म्हणून टिकले, माझ्या जागेवर जर दुसरी असती तर निघून गेली असती. कोणतं वाक्य असतं? हा, मी होते म्हणून टिकले, माझ्या जागेवर जर दुसरी असती तर तुम्हाला सोडून गेली असते. आणि एकच, आणि आमच्या ह्यांना तर काही कळत नाही. मला सांगा, त्यांना जर कळत नसतं तुमच्या संग लग्न केलं असतं का? केलं असतं का महिला मंडळ? मोठ्याने बोला, केलं असतं का? नसतं. ती सुद्धा नवऱ्याला म्हणू लागली, आमच्या ह्यांना तर काही कळत नाही. इकून तिकून त्याला राग आला. राग आल्यानंतर त्याला सहज विचार आला. हिला एक घाण सवय होती की दागिने आणले का त्या साखरेच्या डब्यात ठेवायची. यानं सहज गेल्यानंतर साखरेच्या डब्यात हात घातला आणि हा जसा हात घातला तशी ती नथ त्याच्या हातात आली. आता याला फार राग आला होता. तळपायाची आग मस्तकाला गेली होती. ही जे नाही ती बोलली आपल्याला, तुम्ही नथच आणली नाही, माझ्या समोर नथ आणली तर आणली वरून माघारी देऊन आले. एवढा राग आला. तंतन करीत राग आला. गेला बायकोला विचारलं, का ग नथ सापडली का ग? ती म्हणली, सापडलीच नाही, तुम्ही मला नथच आणली नाही. एवढा राग आला होता महाराज. ओंकार महाराज, राग कसा आला? एवढा राग आला. असा हात पुढे केला आणि एवढी जोरात मारली महाराज, एवढी जोरात मारली, तिचा गालच सुजला. नाकात नथ घातली. कशी बशी इतकं मारलेलं होतं. डोळे पुशीत म्हणायची, मी होते म्हणून टिकले आणि मलाच मारता. मग एवढं काम करावं, एवढं तंतन करावी, तरी मलाच भांडावं, तुमचा माझ्यावर जीवच नाही. एवढं बोलीन कशी बशी संक्रांतीला गेली.
व्यवसायाला गेल्यानंतर महिलांनी विचार, अगं गाल कसं सुचला? आतीनं काय सांगावं, नवऱ्या संग भांडून आली, नथीवरून भांडाले, इकून तिकून भांडली एवढं झालं तरी नथ दाखवायची. आमच्या ह्यानं मला 2 ग्रॅमची नथ केली. नथ दाखवत घरी आली. रस्त्याने येत असताना तिला त्या ठिकाणी कबीर महाराज भेटले. कबीर महाराज म्हणतात, ती महाराजांना, आता तिला काय माहिती कबीर महाराजांचा अधिकार काय होता. कबीर महाराज भेटल्यानंतर कबीर महाराज तिला सांगतात, अगं तुझ्या मालकानं तुला त्या ठिकाणी नथनी दिली, त्या मालकाचं उदो करत तू सगळ्या गावात सांगितलं, माझ्या मालकानं मला 2 ग्रॅमची नथ केली, आणि ज्या भगवान परमात्म्यानं तुला नाकच दिलं नसतं तर नथ कुठं घातली असती. एवढं बोलून कबीर महाराज निघून गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, महिला मंडळांची आवड ही सोन्यात आहे. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. आवड ही अशी असते, प्रत्येकाची आवड जोपासायला जर गेलं तर आपलं आयुष्य संपून जाईल, परंतु आवड जोपासणं होणार नाही. मग पुरुष वर्गाची आवड वेगळी, महिला मंडळांची आवड ही वेगळी, संतांची आवड ही वेगळी आहे. संतांची आवड कुठली आहे? संतांना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आणि संत ही अशी आहे. संत कुणाला म्हणायचं का? ज्या संताला पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय दिवसही जात नाही त्यांना म्हणायचं संत. आणि संतांची आवड ही अशी आहे. त्यांची आवड कशी आहे? एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आवडे देवाची तो ऐका प्रकार, 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 आवडे देवाची तो ऐका आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. एकनाथ महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आवड सांगतात. आता आवड प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येक देवदेवता असेल, प्रत्येक सामान्य माणूस असेल, प्रत्येकाची आवड ही वेगळी आहे. प्रत्येक देवता जरी असला, प्रत्येक देवांची आवड सुद्धा वेगळी आहे.
पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी तुळशीची माळ आवडते. महादेव असेल, भगवान भोले बाबांना त्या ठिकाणी बेलाचं पान आवडतं. प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचा पदार्थही वेगळा आहे. प्रत्येकाची आवडही वेगळी आहे. आज ज्यांची चतुर्थी आहे असे गणपती बाप्पा, गणपती बाप्पांची आवड देखील वेगळी आहे. गणपती बाप्पांना आवडतं काय? खाण्यासाठी मोदक. प्रत्येक देवांची आवडही वेगळी आहे. गणपती बाप्पा हे असे दैवत आहे का ज्या गणपती बाप्पाचं नाव घेतलं नाही, गणपती बाप्पाचं तुम्ही नाव न घेता कुठल्याही कीर्तनाची, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करा, ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं का? नाही पडत. कोणतंही कार्य आपल्याला जर पार करायचं असेल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांना बोलावंच लागतं. माझ्या ज्ञानोबराने एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहित असताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांना वंदन केलं. ओम नमोची आद्या वेदपती प्राद्या जय जय संवेदात्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला. ग्रंथ लिहित असताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं त्या ठिकाणी नमन केलं. कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर गणपती बाप्पांचं नमन केल्याशिवाय ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. आता सर्वांच्या मनात प्रश्न पडला असेल, गणपती बाप्पांचं नाव घ्यावं लागतं. नावही घेऊ. गणपती बाप्पांचं नाव घेतल्याशिवाय कुठलं कार्यही पडत नाही. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, आता ही संकट चतुर्थी अशी आहे महाराज, ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची एकादशी असते, महिन्यातून 2दा एकादशी येते, म्हणजे 15 दिवसाला एक एकादशी येते. त्याचप्रमाणे महिन्यातून 2दा चतुर्थी येते, म्हणजे 15 दिवसांनी. आणि ती चतुर्थी आपण सर्वजण साजरी करतो. आता गणपती बाप्पांची चतुर्थी करण्याचं कारण असं आहे, गणपती बाप्पा हे भोळ दैवत आहे, सगळ्यात लवकर प्रसन्न होणार आहे. गणपती बाप्पांना आपण सहज मनानं, आपल्यासारख्या छोट्या लेकरानं गणपती बाप्पाला हात जोडावे, गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर जावं. आपल्यासारखे माणसं काय करतात माहिती का? लेकराला घेऊन जातात, मंदिरात घेऊन जातात. लेकराला आता पाया पडायचं समजत नसतं. लेकराला असं धरायचं, त्यांचं डोकं धरायचं, डोकं धरून त्या मंदिरा पुढे असं मांडायचं आणि गणपती बाप्पाच्या पुढे पाया पडायला लावायचं. पाया पडतं ते लेकरू, लेकराला समजत नसतं. पाया पडल्यानंतर आपण काय म्हणतो? देवाला सांग, देवा मला सुखात ठेव. आता हे लहान लेकरू असतं, याला सुखात म्हणता येत नाही, ते देवाला म्हणतात, देवा मला सुखात ठेव. देवताच तो म्हणतात. आपल्यासारखी लहान लेकर भगवान परमात्म्याकडे जावं महाराज, त्यांनी ते गणपती बाप्पांच्या पुढे हात जोडावे. एवढं भोळा दैवत होतं महाराज गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर निर्विघ्न, कोणतंही विघ्न येऊ द्या, मोठा आलेला विघ्न सुद्धा लांब जातं महाराज. मग ती गणपती बाप्पांची आवड सुद्धा वेगळी आहे. प्रत्येक साधू संतांची आवड वेगळी आहे. संतांना आवडतं तरी काय, तर भगवान परमात्म्याचा नामाचा उच्चार केलेला आवडतो. आपल्यासारखे सामान्य माणसाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला लावलं का आपण म्हणतो आपल्याकडे वेळच नाही. आपल्याला जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं म्हटलं तर आपल्याकडे वेळ नाही. भगवान परमात्म्याचं नामचिंतन असं आहे ते आपण उठतानाही घेऊ शकतो, बसलो तरी घेऊ शकतो. भाकरी थापायला भाकरी थापल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन सुद्धा करू शकतो. कोणतंही काम असू द्या, कोणत्याही कामामध्ये आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकतो. परंतु ते आपल्याच्यानं होतं का? नाही. आपला संसार एवढा मागे लागलाय महाराज, एवढा धाव 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 करणारा संसार आपल्या मागे लागलाय. मागे लागल्यानंतर सुद्धा आपण भगवान परमात्म्याचे नामचिंतन करत नाही. संत बहिणाबाई म्हणतात, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडत ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या संगे मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या संगे मातीचा एक मडका.
संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर मेल्यावरती आपल्या संगे मातीचा एक मडका मेल्यावरती आपल्या संगे मातीचा एक मडका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून शिवाला तू रडत ठाई आज या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी बहिणाबाई सांगतात तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या संगे मातीचा एक मडका अहो तुम्ही लाखांना संपत्ती कमवली तरी ती सोबत येणार नाही महाराज मेल्यानंतर 1 रुपयाचा ठोकळा वर नेतात का नेता सुद्धा येत नाही कपाळावरती एक ठोकळा लावतात महाराज तो ठोकळा सुद्धा आपल्याच्यानं वर येत नाही मग लाखोनं कमवली संपत्ती तुम्ही घेऊन जाणार तरी कशी सोबत येणार ते फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगलं कर्म केलं आणि किती चांगलं वाईट कर्म केलं एवढंच आपल्या सोबत येणार नाही सोबत येणार ती शिदोरी ती म्हणजे पाप पुण्याची शिदोरी आपल्या सोबत येणार आहे मग येणारी शिदोरी आपल्याला सोबत घेऊन जायची का त्या ठिकाणी लाखोनं संपत्ती कमवली ती सोबत घेऊन जायची हे आपण आपलं ठरवायचं कारण साधू संतांचं सांगणं हे काम असतं आणि ऐकणं हे आपलं कर्तव्य असतं परंतु आपण साधू संतांचं ऐकत नाही आपण ऐकतो पण केव्हा वेळ निघून गेल्यानंतर आपण सावध होतो महाराज परंतु सावध केव्हा होतो वेळच निघून जाते आपल्याकडून तेव्हा सावध होतो सावध व्हायचे सावध होऊन भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी आवड बघायची भगवान परमात्म्याची आवड ही सोपी आहे अवघड काही गोष्ट नाही तुम्हाला सांगितलंय का इकडचा डोंगर तिकडे घेऊन जायचा बरं खामगाव मध्ये आपल्या या रांजणी गावामध्ये डोंगरही नाही इकडचा तिकडे घेऊन जायला आहे का डोंगरही नाही मग मला सांगा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे म्हणजे तुम्हाला काही अवजड वस्तू उचलून इकडे ठेवायची का नाही फक्त बसल्या बसल्या आपण राम राम करायचं कोणताही देवाचं नाव असू द्या कोणत्याही देवाचं नाव घ्यायचं परंतु ते कसं घ्यायचं शुद्ध अंतकरणाने घ्यायचं आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो पण केव्हा जेव्हा यमाच्या दरबारामध्ये उभं येतं ना तेव्हा आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो तेव्हा सावध होतो आपण विचार करतो आपण अगोदर जर सावध झालो असतो भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं असतं तर आज हे आपल्यावर दिवस आले नसते पण आपण सावध होतो का नाही रामदास स्वामी सांगतात सावधान सावधान शब्द सर्वांच्या कानावर पडला असेल पडलाय का महिला मंडळ सावधान पडलाय ना सगळे ब्रह्मचारी आहेत का इथं नाही ना सगळ्यांच्या कानावर पडलेला शब्द आहे तरी आपण सावध होत नाही ब्राह्मण देवता सांगत असतात सावधान 1 मंगलाष्टक होते 2 होते 3 होते 4 होते 5 होते एखाद्याचं लग्न जमत नसेल महाराज आणि अचानक लग्न जमल्यानंतर किती आनंद असतो महाराज त्याला एक तर आताच बघायचं झालं तर पुरी मिळणं फार कठीण आहे इकून तिकून मुलगी जर भेटली एवढा आनंद झालेला असतो महाराज त्याला समजत नाही ब्राह्मण देवता सांगून सांगून थकते शेवटी एकदाच म्हणते सावधान तरी समजत नाही लग्न होतं इकून तिकून सगळं झाल्यानंतर लग्नामध्ये ते शेवट म्हणतात वाजंत्री सावचित्त सावधान सावधान म्हणतात का म्हणतात ते वाजंत्री म्हणजे वाजवायचं जे साधन असतं त्याच्यापासून सावध राहा लग्न झाल्यानंतर एखाद्या नवऱ्याकडे आपण काहीतरी मागावं आणि ते आपलं जर पूर्ण नाही झालं तर आपण भांडे आदळायला सुरुवात करतो म्हणून ब्राह्मण देवता शेवटी सांगत असतात वाजंत्री सावचित्त सावधान तरी सावध होत नाही एवढं सांगून सांगून सुद्धा सावध होत नाही महाराज मग रामदास स्वामी तेच सांगतात सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावध सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे
होती तारा पुत्रे मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावर सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्याच भुरण पडली कैसे दूर आणि जवळी सावर सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र मोती त्यासी माता म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वस वस लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन 60-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पानवी ना मचली जैसी जीव होतो कासावी सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन 90ची झाली रचना योगी सावध झाला 1 शतक पूर्ण झाला योगी सावध झाला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करार साधन सावधान रामदास स्वामी अभंग सांगतात 100 वर्ष आपल्या 100ची रचना कशी होते आज बघायचं ठरलं तर 100 वर्ष एकही व्यक्ती जगत नाही म्हणजे माणसांचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही एवढा भरवसा नसलेला भगवान परमात्म्याने नरदेह दिलाय तो नरदेह म्हणजे काय हे आपल्या स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी नाही की एक ना एक दिवस भगवान परमात्म्याने नरदेह दिलाय तो नरदेह आपल्याला एक ना एक दिवस सोडून जावंच लागणार आहे मग कितीही आपलं म्हणलं तरी आपला नरदेह आपल्याच्या हातात बसणार नाही कितीही तुम्ही त्याला सजवा कितीही नटवा कितीही नटून सजवून ठेवलं तरी देह आपल्यापर्यंत थांबणार नाही कारण ही भगवान परमात्म्याकडून आलेली देणगी आहे आणि ही भगवान परमात्म्याला आपल्याला परत द्यायची आहे विठ्ठल 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 भगवान परमात्म्याकडून आलेली ही देणगी आपल्याला भगवान परमात्म्याला एक ना एक दिवस परत करायची आहे मग परत करायची देणगी समजा आपण एखाद्या भाड्याच्या घरात आहे भाड्याच्या घरात राहत असताना एक ना एक दिवस त्या घराचा मालक येणार आहे 2 वर्ष राहा 4 वर्ष राहा 5 वर्ष राहा 6व्या वर्षी तो मालक येणारच आहे आणि आल्यानंतर तो आपल्याला काय म्हणणार आहे रूमचं भाडं संपलं आता रूम तुम्हाला खाली करावी लागणार आहे ज्याप्रमाणे एखादा भाडेकरी आणि भाडेकरीचा भाडं त्या घराचा मालक आपल्याकडे येऊन त्या घराची पैसे मागतोय भगवान परमात्म्याने आपल्याकडनं रुपया सुद्धा घेतला नाही एवढ्या अनमोल किमतीचा नरदेह दिलाय एवढा अनमोल किमतीचा 3.5 हाताचा नरदेह आपल्यासारख्या सामान्य माणसांना भेटलाय प्रत्येकाच्या नशिबी आहे का नाही आज बघायचं ठरलं एवढा चांगला नरदेह आहे या नरदेहामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याने भजन करण्याकरता दिलेला नरदेह तो आपण भजन न करता भोजन करण्याकरता उपयोग करतोय एवढा सुंदर भगवान परमात्मा नरदेह कशा करता दिला तर भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नामचिंतन करण्याकरता परंतु आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन न करता नको त्या गोष्टी आपण करतो मग नाथबाबांकडे आलेला साधक नाथबाबांना सांगतो तुमच्या देवाची आवड काही जास्त अवघड नाही बरं का करू आम्ही तुमच्या भगवान परमात्म्याची मागणी पूर्ण तो साधक कसा म्हणतो नाथबाबांना करू आम्ही तुमच्या भगवान परमात्म्याची मागणी पूर्ण म्हणजे भगवान परमात्म्यावर आपण उपकार करतोय का भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतो म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करण्यासारखं आहे का नाही महाराज आपल्याला जर या नरदेहातून जर तारायचं असेल या नरदेहातून देव दिला देह
गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं सुंदर नैवेद्य दिला, तो म्हणजे भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी भजन करण्याकरता. म्हणून नाथ बाबा सांगतात की भगवान परमात्म्याची आवड म्हणजे काही कठीण नाही, फक्त त्याचं नामचिंतन करायचं. साधक म्हणतो नामचिंतन करू, परंतु नामचिंतन केल्यानंतर अजून काय करायचं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गोपी चंदन तेरा तुळसी माळ गोपी चंदन तेरा तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन तेरा तुळसी माळ गोपी चंदन तेरा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा गोपी माळ गळा गोपी चंदन तेरा तुळसी माळ गोपी चंदन हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा तुळसी माळ गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपी चंदन तेरा तुळसी माळ गळा गोपी चंदन तेरा. नाद बाबा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची आवड सांगतात की पांडुरंग परमात्म्याला तुळशीची माळ, अंतकरणामध्ये वारकरी संप्रदायाविषयी कळवळा, एखाद्या वारकऱ्याविषयी कळवळा, एवढं भगवान परमात्म्याला आवडतं. आता एवढं आवडून अजून काय आवडतं भगवान परमात्म्याला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. पांडुरंग परमात्म्याला त्याची पंढरपूरची वारी केलेली आवडते. आपण वारी करतो, परंतु वारी करत असताना आपण वारी कशी करतो? जेव्हा आपले हात पाय दोन्ही चालायचं, म्हणजे पाय चालायचे बंद होऊ द्या, डोळ्याने दिसायचं कमी होऊ द्या, कानानं ऐकायचं कमी होऊ द्या, मग आपण पंढरपूरची वारी करायला निघतो. ज्या दिंडीत जातो महाराज, आपण वारीही करतो, यात शंका नाही. वारी करत असताना आपण वारीही करतो, परंतु जो दिंडी चालक असतो ना, त्यांच्यासाठी आपण कठीण होतो. कारण ज्या वयात आपले हातपाय चालत नसतील, ज्या वयात आपले हातपाय चालत नाही, त्या वयात आपण पांडुरंग परमात्म्याची वारी करायला निघालो तर त्याचा उपयोग आहे का? नाही. कारण महाराज, म्हातारपणचा परमार्थ असा आहे, समोर एखादं घर असू द्या, एखादी शेकोटी लावलेली आहे तुम्ही, म्हातारपणचा परमार्थ असा आहे, त्या शेकोटीला घराला, त्या शेकोटीच्या घराला काडीनं आग लागण्यासारखा परमार्थ म्हणजे म्हातारपणचा परमार्थ आहे.
ज्या वयामध्ये आपण पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करायचं त्या वयामध्ये आपण पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन घेत नाही. ज्या वयामध्ये आपल्याला पांडुरंग परमात्म्याची भक्ती करायची त्या भक्तीत आपण करत नाही. केव्हा करतो? ज्या वयात आपल्याच्यानं काही होणार नाही, ज्या वयात फक्त बसून नातवंड सांभाळायचे त्या वयात आपण पंढरपूरची वारी करायला जातो. वारी करावी. जो व्यक्ती जन्माला आलाय ना आपल्याच्यानं आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामचिंतन नका का होईना, फक्त पंढरपूरची आणि आळंदीची वारी हे दोनच वाऱ्या आपल्याकडे होत्या महाराज. आयुष्यभराचं पुण्य आपण फक्त दोनच वाऱ्यात घेऊ. म्हणून नाथ बाबा सांगतात की पंढरपूरची आणि त्या ठिकाणी आळंदीची वारी ही प्रत्येक वारकऱ्याने केलीच पाहिजे. मग नाथबाबांकडे आलेला साधक नाथबाबांना प्रश्न करतोय, बाबा तुम्ही म्हणताय, तुम्ही सांगताय तुमच्या देवाची आवड मान्य आहे आम्हाला, तुमच्या भगवान परमात्म्याची आवड फार सोपी आहे, करू तुम्ही सांगताल तसं करू. त्याचं नामचिंतनही करू, गळ्यात तुळशीची माळाही घालू, कपाळावरती बुक्काही लावू, अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळाही ठेवू. याच्याही पुढचं जर सांगायचं ठरलं वारीही करू, आम्ही सगळं काही करू. एवढं केल्यानंतर आम्हाला फळ काय प्राप्त होणार? एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला प्राप्त काय होणार? अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी आईचा जाचा नेम 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 एका जनार्दनी आईचा जाचा एका जनार्दनी आईचा जाचा नेम एका जनार्दनी आईचा जाचा नेम तो देवा परमा पूज्य जगी 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन लीळा ओ तुळशी माळ गळा गोपी चंदन लीळा तो देवा परमा पूज्य जगी 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन लीळा तुळशी माळ गळा गोपी चंदन लीळा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. नाथ बाबा सांगतात एवढं सगळं केल्यानंतर तो भगवान परमात्म्याला नक्कीच आवडत, परंतु भगवान परमात्म्याला आपल्याला जर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये आपली जर आवड निर्माण करायची असेल, आपल्याला जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आपण भगवान परमात्म्याला नक्की आवडता होऊ. परंतु नक्की आवडता होण्याकरता आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावे लागेल. नामचिंतन केव्हा करायचं? जेव्हा हा नरदे आहे तेव्हाच आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. कारण नरदेह कसा आहे? जाणारा आहे, हा एक ना एक दिवस सोडणार आहे. मग नाथ बाबा म्हणतात असा नरदेह सोडणारा नरदेह हा नरदेह असा आहे, आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर केलं ना तर पुन्हा हाच नरदेह आपल्याला प्राप्त होणार आहे. पण नरदेह जर प्राप्तच करायचा असेल तर त्याकरता आपल्याला भगवान परमात्म्याची आवड ही करावीच लागणार आहे. कारण भगवान परमात्म्याची आवड जर केली नाही तर आपल्याला पुन्हा नरदेह प्राप्त होणार नाही. हा नरदेह कसा आहे? आपल्या सगळ्यांच्या घरात घड्याळ आहे. घड्याळ जसा आहे त्या घड्याळात काटा आहे, तो काटा 3 काटे असतात, ते काटे सारखे फिरत असतात. मला सांगा
12वर काटा आलाय म्हणजे काटा थांबतो का? नाही. 12वर आलेला काटा हा 1वर येणार, 1वर आलेला काटा 2, 3 असा करून करून तो पुन्हा 12वर येणार. जसं घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका, जसं घाडग्याचं रहाड गाडग आहे, ते रहाड गाडग जसं बिंगत असतं ना तसंच बिंगत राहणार आहे. नरदेव आपल्याला भेटणार जाणार, भेटणार जाणार, भेटणार जाणार असा नरदेव आपल्याला भेटलेला आहे ना. मग भेटलेल्या नरदेवाचं जर काहीतरी करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. कारण भगवान परमात्म्याचं नामचिंतनाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण नरदेवाने एकदा साथ सोडली म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा आपलं काही करू शकणार नाही. मग त्याच्या अगोदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. नामचिंतन का करायचं ऐका. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठर शयन इह संसारे कलादुस्नारे कृपया पाहे मुरारी भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. असा भगवान परमात्म्यानं दिलेला नरदेव हा एक ना एक दिवस साथ सोडणार आहे. म्हणून नरदेव साथ सोडायच्या अगोदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नुसार आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू. हरी विठोबा रखुमाये गोपा रखुमाये आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता या सर्वांना भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. तुम्हाला आल्यापासून मी म्हणले नाही टाळी वाजवा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा असं म्हणलेले नाही. आता मला सांगा, ज्यांना भगवान परमात्म्यानं 2 हात दिले, तोंड दिलं, त्यांना सर्वांनी एकदा वर हात करा. केले का? ज्यांना ज्यांना हात दिले माझा आवाज जिथपर्यंत जातोय तिथपर्यंत केले का? झाले का सगळ्यांचे? बरं राहू द्यायचं सकाळपर्यंत. नामदेव जनाबाई महिला मंडळ आणि पुरुष वर्ग सोबत. नामदेव जनाबाई मोठ्यानं मोठ्यानं. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. मागच्या काकू म्हणत नाही मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पा मोरया रे. हो मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. हो मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा माझ्या अल्पबुद्धीच्या प्रमाण मी अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला आता अभंगाचा भावार्थ असाच असेल या मतातली मी अजिबात नाही कारण प्रत्येकाचा भावार्थ सोडवण्याची ज्याची त्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण येणाऱ्या अभंगावर कोणताही अभंग घेतला जे ते ज्याच्या त्याच्या मनानं चिंतन करण्याचा प्रयत्न करता आता माझ्या बुद्धीच्या प्रमाण जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवरी हरिभक्तपरायण कर्मयोगी कर्मवीर दत्तात्रेयजी महाराज सुद्रिक पाटील तसेच संत चरणरज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील तसेच कैलासवासी का ज्या गुरूंमुळे मला आज या नारदाच्या गादीवर मान सन्मान भेटण्याचा योग प्राप्त झाला का ज्या गुरूंच्या आशीर्वादामुळे मी आज या स्टेज पर्यंत आले या नारदाच्या गादीवर येणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही महिला मंडळ आपल्यासारख्या महिलाने या नारदाच्या गादीवर यावं एवढं काही आपला अधिकार नव्हता अगोदरच्या काळात कीर्तन करायचे परंतु महिलांना पाबंदी असायची म्हणून माझ्यासारख्या अनेक त्या ठिकाणी कीर्तनकार आज या नारदाच्या गादीवर येऊन कीर्तन करण्याचा योग सगळ्यांना प्राप्त झालाय हे माझं परम भाग्य आहे आणि याच्याही पुढचं जर जाऊन सांगायचं ठरलं ज्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी आज या गादीवर उभी राहिली ज्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत येण्याचा मान मला जो सगळ्यात सन्मान मोठा प्राप्त झालाय असे गुरुनाम गुरु कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज काळे यांच्यामुळे आज या नारदाच्या गादीवर येण्याचा योग मला प्राप्त झाला हे मी माझं परम भाग्य समजते परंतु सर्वात दुर्दैवाची महत्वाची म्हणजे आपल्या सगळ्या सामान्य माणसांना जर वाईट कोणती गोष्ट असेल तर नवनाथ बाबा आज आपल्यासारख्या सामान्य माणसांमध्ये नाही ही शोकांतिका आहे परंतु ज्याचं मरण आलंय त्याला काही चुकणार नाही कोणाचंही मरण आलं तरी चुकणार नाही अशा गुरूंच्या चरणी नतमस्तक होते जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंचे समजा जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला याच ठिकाणी तुमची लेक म्हणून मला माफ करा आणि ज्या आई वडिलांमुळे मी आज इथपर्यंत आले सगळं काही मला मान भेटला असे माझे आई वडील असतील पंचकृषीतून आलेले सर्व भावी भक्तजन सगळे असतील या ठिकाणी गणपती बाप्पांच्या चतुर्थी निमित्त मला कीर्तन करण्याचा योगही मान प्राप्त झाला सगळ्यांचे आभार मानते व तसेच आज या ठिकाणी योगेश मंडप रांजणी यांनी सुंदर प्रकारे सिस्टीम लावली यांना सांगायची गरज पडली नाही कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कीर्तनकाराने या ठिकाणी बोलायचं आणि त्यांचा आवाज कसा सोडायचा हे ते त्यांच्या हातात असतं सुंदर प्रकारे त्यांनी सिस्टीम लावली त्यांचेही मनापासून आभार मानते तसेच या ठिकाणी सर्वजण टाळकरी असतील विनेकरी आजी असतील सर्व गायक वादक सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देते हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम